राधा एवढं सामान घेऊन उन्हातनं एकटा चालत आली, गाडीतून सामान आलं असतं ना. अगं हो देवयानी, आम्ही एकत्रच गेलो होतो, पण गाडी बिघडली ना. अच्छा ना. हो. मग आता झाली का नीट? अगं हो, झाली तेव्हाच आले ना. नाही म्हणजे कसं आहे ना, गाडी ड्रायव्हर नीट करून घेऊन आला असता. तुम्ही आणि राधा रिक्षातनं सामान घेऊन आला असतात तर चाललं असतं. नाही म्हणजे त्या पोरीनी एवढं सामान घेऊन उन्हातानातून एवढं चालत आली, ते पण सामान उचलून ना. हे बघ देवयानी, तेव्हा मला जे सुचलं ते मी केलं. कधी कधी नाही येत काही गोष्टी लक्षात, आणि मला वाटलंही नव्हतं ग हिला एवढा त्रास होईल म्हणून. देवयानी, पुढच्या वेळेस मी तुला सांगे ना सामान आणायला. बरं. हे काय आहे? बाबा, मला तुम्हाला काहीतरी सांगायचंय. ते मी म्हणजे मला नाही, ते असं झालंय की अरे बाबा, बोल पटपट. बाबा मी आजपासून बिराजदारांचा ड्रायव्हर म्हणून राहणार आहे. काय? अरे बोल ना. विलासदारांच्या पोराला असे भिकेचे काय डोहाळे लागले? हा, बाबा ते राधा, राधा, त्या अनावरस अनाथानी तुला हे असं करायला सांगितलंय? नाही 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 बाबा, बघतो तिला. नाही नाही बाबा, एकदा ऐकून तर घ्या.